तर नमस्कार मित्रांनो, आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मला तुम्ही कमेंट केली होती की संजय गवळे यांच्या घरी जाऊन त्यांचे जरा जनावर दाखवा आणि त्यांचा व्हिडिओ घ्या असं सांगितल्याबद्दल मी तिथं त्यांच्यापाशी आलो आहे. आता त्यांचं मत होतं की व्हिडिओ घ्यायचा नाही आहे म्हणून, तरी पण वेळात वेळ काढून त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आहे. तर आता आपण त्यांची जनावरं दाखवण्याचा प्रयत्न करूया. तर आपलं नाव काय म्हटलं? संजय गवळी. संजय गवळी. तर तुमचा प्रवास म्हणजे जे आहे आता पहिला तुमच्या वडिलांना असू किंवा आजा असू द्या, तेव्हापासून हा गवळी धंदा चालू केला आहे का आता तुरंत म्हणजे तुमच्या आज्या पंजाबपासून आज्यापंजापासून? आज्यापासून आमच्या. मग किती पहिल्या स्टार्टला जर गोरगरिबानं जर मसरं करायची म्हणली, जनावर जर करायची म्हणली चांगली जातीवन, तर त्यांना परवडण्याजोगं काय आहे का? स्वतःची जमीन लागते का त्याला? असं आता सगळं आमचं स्वतः एकत्रच आहे. जमीन काय नाही. जमीन तुमची कुठं आहे? जमीनच नाही आमची. जमीनच नाही. तर मित्रांनो बघा, टोटल जनावर किती आहेत तुमची? माझ्या टोटल बारीक म्हणून 50 वर आहे. 50. तर मित्रांनो 50 जनावर आहेत आणि 1 गुंठा सगळं जागा नाही आहे. आहे एवढं आहे म्हणजे हाय एवढं, म्हणजे जर वैरणीसाठी जर म्हटलं तर तुम्हाला सगळं विकतचं आहे. मग आता मला सांगा, दिवसा हे 50 जनावर आहेत, 50 जनावरांच्या पाठीमागं राबणूक किती जणांची आहे? आमची घरदार राबते सगळे. 11 जण आहे आम्ही. 11 जण. तर मित्रांनो बघा, 11 जण आहेत. 11 जण. पहाटे किती वाजता उठता तुम्ही? मी उठतो 5:30ला. 5:30ला. तिथनं जे चालू झालं तर मग किती वाजेपर्यंत तुमचं सगळे धारा पाणी वगैरे वैरण सगळं आवडतं? दुपारी 1:30 वाजतात. दुपारी. आणि तिथनं पुढं तिथनं मशीन आणत जातात फिरायला. फिरून आले की 7-7:30ला पिळायला चालू करतो. बरं. तर सर्वसाधारणपणे एका मशीनची किंमत पंढरपुरी ओरिजिनलमध्ये जर घ्यायची झाली तर किंमत काय होऊ शकते? वयाच्या माना नाही हो. तरी पण आता तरी निभार कवळी बघून दुसऱ्या तिसऱ्या दुसऱ्या तिसऱ्या त्याची 1,00,000-1,15,000 मिळेल. 1,00,000-1,15,000. तर मित्रांनो त्यांना आता 2 मिनटं आपल्याशी जनावर जागा इथं जावा की मला सांगायचं की आपण मग बघतोय समोर हे पंढरपुरीमध्येच आहे. हे पंढरपूरच आहे सगळं. मग ते कशावरून म्हणणार तुम्ही आता? हे शिंग बारीक असते. हां. कोंडाला असं डोक्यात धर्म असते. बरं. ह्याच्यात 1 नंबर 2 नंबर काय आहे का? म्हणजे पंढरपुरी ही 1 नंबरची, पंढरपुरी ती 2 नंबर, असं काय आहे? की. तर मित्रांनो बघा, आणि एक मला सांगा, जी आपण डांग मध जे पाळतात, म्हणजे आता तुमच्याकडे असेल नसेल ती, पण त्या दुधात आणि ह्या दुधात काय फरक आहे का? हे सेमच आहे. दुधात काय फरक पंढरपूर नसतो? म्हशीचं दूध खायला चांगलं असतं. हां, म्हणजे कशामुळं? हिचं कसं क्वालिटी दूध असते. क्वालिटी म्हणजे त्याच्यात आता तुम्हाला म्हणजे विचारण्याची गोष्ट म्हणजे ही जरा फरक आहे. जसं जर्सी गाईचं दूध आणि देशी गाईचं दूध म्हटलं जाते, हां, त्या पद्धतीने राहते. त्या पद्धतीनं. आत्ताची परिस्थिती अशी आहे की यांचं भागून आमचं पोट भरलं तर बास, एवढंच आम्ही अपेक्षा धरल्या. का तर वाढ वाटल्यापासून करायचं आहे म्हणून करायचं आहे. करायचं आहे. बरोबर आहे की. आत्ताची परिस्थिती यांना जगवणं पण कठीण आहे. हां, तुम्हाला गोष्ट म्हणजे आम्ही सिटीत राहतोय. बरोबर आहे की. म्हशी पाण्याला गेल्या का आता पाणी पण बंद केलं आमचं. हां. तिथला आमच्या इथं खण होती, खणीला म्हशी जाऊ देणार होता. बरं. मसाला रोज धुवायला तर पाहिजे. होय, बरोबर आहे की. धुतल्याशिवाय तर पर्याय नाही आहे. तर आता ते खण पण बंद झाले. हां. मसाल्यांना पाणी नसलं तर काय करायचं? होय. तरी पण आता आम्ही जातोय तिथं, काम चालू आहे खणीचं. पण म्हशी खणीत घालायला आता एक हाय तोवर आहे. हां. उद्याची परिस्थिती काय होणार? बरोबर आहे की. आम्ही राहतोय सिटीत. लोकांना हे आमचं नुसतं जनावरं दिसतात. तुम्हाला त्रास कोणाचा असतोय का इथं आजूबाजूला, म्हणजे असं की बाबा यांच्याचा गोटा आहे, तसं असं आहेच की. त्रास असतोय? कसं आहे, जाता येतं कोणतरी म्हणते माझ्या म्हशीनं शिंपटच मारलं, शेंगच मारलं, शिंगच लागलं. हे रोजचं चाललेलंच आहे. बरोबर आहे. याला बरोबर आहे. टक्कर देत जायचंच आहे. जायचं आहे. शेवटी बघा, एमआयडीसीच्या ह्याच्यात कारखाने मोठे झाले, त्या कारखान्याचं प्रदूषण गावभर पसरलेलंच आहे की. होय 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 होय. बरोबर आहे की. त्याचा त्रास कोण होते म्हणून सांगत नाही, खरं आमचा त्रास होते म्हणून आम्हाला लगेच बोललं जाते. बरोबर आहे. का तर बरोबर आहे. आम्ही मालक संघ असतोय तेव्हा ह्या गोष्टी आहेत. बरोबर आहे की. त्याचं पण प्रदूषण आहे. आणि तुम्हाला मसरासारखं गवळ्यासारखं दूध कुठं मिळणार नाही. मिळणार नाही हे. हां, बरोबर आहे. पिशवी दुधात आणि ह्या दुधात, पिशवी दुधात आणि ह्या दुधात फरक आहे. जमीन आसमानचा कारण फरक का तर आहे. हे दूध तुम्हाला ताजं मिळणार. तुम्हाला म्हणून सांगतो, फरक दुधात काय असतो सांगतो. हां, दुधात फरक पंढरपुरी आणि आपलं डांग म्हशीत फरक काय आहे? लय फरक आहे. हो का? डांग म्हशी जी असते ती आपण एका ठिकाणी बांधून असते, ती काही मालकाच्या पाठीमागे लागत नाही, काय नाही. पण पंढरपुरी म्हशी कशी आहेत, आता तुम्ही हिंडायला सोडता याला,
सिंडाईल सोडल्यावर जी वनस्पती वगैरे जे बाहेर खातात ते त्याचा अर्क त्या दुधामध्ये उतरलेला असतो. नाही तसंच आहे. आमच्या जनावरांचं आता कसं आहे माहिती आहे काय, आत्ताची परिस्थिती सांगतो. आत्ताची परिस्थिती जनावरांचं आमच्या की आता बाहेर फिरायला चारा पण नाही आहे. नाही. हां, फक्त जायचं, पाय मोकळं करून आणायचं. बरोबर आहे. घरात आम्ही करून मसरांना जी वैरण मिळवलं उपलब्ध राहील ते घालायचं. हां, पैसे देऊन वैरण मिळत नाही. आत्ताची परिस्थिती अशी आहे. आणि शेतकऱ्यांना पिकवलं तर आम्हाला मिळणार. बरोबर आणि आम्ही आमच्या मसरांना घातलं तर बारक्या पोरांना दूध मिळणार. बरोबर आहे की. आणि ज्यांनी दूध खातात त्यांनी ह्याचा पण विचार करायला पाहिजे की बाबा आपण ह्यांच्या मसरात दूध खातो, ह्यांना बोलण्यात काय अर्थ नाही. अर्थ नाही आहे. आणि शक्यतो कसं विषय असा आहे की बाबा भेसळ काय नाही. आणि आता पंढरपूर म्हशी जी गवळ्यांचा गोठा आहे, हां, कुठलाही गवळ्यांचा गोठा भेसळ काय नाही. बरोबर आहे. एक नंबरच दूध जातो. आणि विषय कसा आहे, दूध खाणाऱ्यांना पण ह्याचा विचार करायला पाहिजे की बाबा आता ही पिढी करायला आत्ता करायला म्हणून करायला, उद्या हे जर बंद झालं तर आपल्याला दूध दूध कुठलं मिळणार आणि कसलं मिळणार. हा ह्याचा ह्याचा विचार केला पाहिजे. बरोबर आहे. बरोबर आहे. सर्वसाधारण जनतेनं पण विचार केला पाहिजे की बाबा आपण गवळी आहे म्हणून आपण दूध खातोय, खातोय. सकाळचा चहा पितोय, पण ह्या दुधाच्या मागे किती कष्ट आहे कष्ट आहे किती जणांना हे त्या गवळ्यालाच माहित. माहित आहे. माहित आहे. बरोबर. बाकी कोणाला काय सांग, गवळी दारात दूध घेऊन गेला काय गवळ्याला म्हणतात पाणी घातलेलंच आहे, पातळच आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आज 60 रुपये दर दिला, 70 रुपये दर दिला, त्यांना लय दिल्या का वाटते. बरोबर आहे. पण ह्या 60 रुपयेच्या एक म्हशीनं जर 4 लिटर दूध दिले तर 24 240 रुपये झाले. 2 टायमाचे 500 रुपये झाले. तर ते 500 रुपयाचा भरडा आणि वैरण तिची भागत नाही. बरोबर आजची आहे. परिस्थिती अशी आहे. नाही, बरोबर आहे. हा, आम्ही विचार काय करतोय की बाबा ह्यात एक 4 जनावर वाढलेली असली तर एखादं इकलं तर आमचं घर चालते. बरोबर आहे की. स्वतः मालक आहे, रात्री 1ला झोपायला लागू दे. स्वतः मालक असल्यामुळे आम्ही हे करतोय, बरोबर. काम करून गपते. एवढाच विषय आहे. मित्रांनो, अतिशय चांगली त्यांनी माहिती दिली आहे. बरं, अनेक विचारायचं आहे की जनावरांचं अंग बाहेर येते, हा, ती कशामुळे येते, त्याच्या पाठीमागचा रिझन काय आहे? नाही अंग बाहेर येण्याचं कारण म्हणजे कसं आहे माहिती आहे का, मस उतार बाजूला बांधली, बांधताना याला झालेली मस उतार बाजूला जास्त उतार तिला बांधली तर अंग बाहेर येते. अंग बाहेर येते. एक एक मसरांचं अंग ढिल्लच असते. एखाद्या एक म्हशीचं एक कसं असतं, जनावरांचं तिला सवयच असते यायच्या टायमाला अंग बाहेर यायचं. ढिल्या गेल्यानंतर ते बंद होतं. बंद होते. एक एक म्हशीला सवय असते यायच्या टायमाला थोडा काटा दाबायचा आणि गेल्यानंतर ती मग बंद होतं. बरं अशी बी एक बरं, समजा अंग बाहेर येत असेल तर त्याला काय करायचं आहे? त्याला काय अंग बाहेर यायचं असेल तर कसं आहे, तिथं अरुण शिंदे म्हणून चांगला माणूस आहे, बरं, ते व्यवस्थित सगळं बसवते. दिंडीवेच. दिंडीवेदचे अरुण शिंदे. ते अंग कुठल्याही म्हशीचं काय झालं तर अरुण शिंदे डॉक्टरपेक्षा माणूस एक नंबर. बरं, अनेक विचारायचं आहे की जे आपण तुम्ही आता जनावर जे सांभाळला, एवढे 50 जनावर आहे, दुधाची ह्यात एक नाही म्हटलं तर 30-35 तर असतील 20 जनावर आहेत. दुधाची. गाभण काळ चालू झाला, गाभण काळातले परत रेडकायत बारीक. मग तुम्ही वासरू लावत नाही, हा, म्हणजे का लावत नाही? वासरू लावलं तर काय फरक होतोय आणि नाही लावलं तर काय? म्हणजे कसं आहे, ह्याच्यात लोकांनी पंढरपूर कळलं मध्ये पाहिजे. शक्यतो वासरू घेत नाही. हम्म, अडचण काय होते, की वासराला बाहेर पाठीत दूध पाजून हम्म, ती पहिल्यापासून सवय आहे. अडचण भरपूर असते, जागा कमी, हम्म. ती म्हैस बाहेर सोडायची, रिडकू सोडायचं, माणसं कमी असते, त्यामुळे म्हशीला शक्यतो रिडकू लावत नाही. बरोबर. आता मित्रांनो, अनेक गवळी कोण तर त्या व्हिडिओ मी टाकलेला आहे, तिने सकट हाच म्हणजे जे मी प्रश्न विचारलेला तिने उत्तर हेच दिलं होतं की जागा कमी असल्यामुळं रेडकं तुम्ही हा, मग ते रेडकं आता जर तो कोणाला जर पाहिजे असेल देते. समजा, देताय का? देते देते. तुमचा एखाद्या नंबर एकदा मित्रानं सांगा. मागितली 95 61 790 257 95 61 790 257. 257. आणि भावाचा नंबर आहे 95 45 48 44 23. हां. तर मित्रांनो, तुम्ही कमेंट केल्याबद्दल तुमच्या खातीर मी इथे येऊन तुम्ही व्हिडिओ नाही म्हणत असताना सकट व्हिडिओ काढण्याचा मी प्रयत्न केला आहे. जरी काही कमी जास्त झालं व्हिडिओमध्ये, म्हणजे कसं की आता परिपूर्ण मला काही व्हिडिओ घेता येणार नाही, कारण ह्यांची इच्छाच नव्हती परिपूर्ण. नाही बरोबर आहे. आमची इच्छा नाही म्हणजे कसं आहे माहिती आहे का? कामाला धंद्याचं टायमिंग चालू आहे. महत्वाची गोष्ट ही पण सांगतो की बाबा व्हिडिओ देण्याच्या न मागचं कारण काय, दुसरं काय नाही आहे की बाबा आमचं व्हायरल होणार, पण आम्हाला सपोर्ट पण राहायला पाहिजे. सपोर्ट राहणार की. आज आमची खर्च चालू झाली, सगळ्यांनी मिळून आम्हाला सपोर्ट जर केला, सगळ्या जनतेने मिळून सपोर्ट केला की बाबा मसरवाल्यांना हे खण पाहिजे, हे त्या पाण्याचा काय उपयोग होणार आहे कुठं काय? आली खंती? तिथं आपल्या संजय सिव्हिलच्या गांधीच्या मागल्या बाजूला. संजय गांधी सिव्हिल हॉस्पिटलच्या पाठीमागे. त्या खाण्यासाठी काय झालंय, मसाला पाणी, ते पाण्यात आता ते उन्हाळ्यात खण कसं बाद आहे, होणार आहे. ऊन काय भरपूर आहे. माणसं पाणी पिणार का? ते नाही. नाही नाही. जनावर गेलं पाण्यात एक अर्धा तास अर्धाच बसलं, बसले पाणी जरा पिलं. शरीर गार होते मग ना. आता मुजवा लागलेत ती. मुजवत नाहीत, त्यांनी जरा डेव्हलप काय केलंय त्याला. आपली सांगलीची खण कसं केले की हा. नाही तसं करलं. तर तर माझी एक इच्छा आहे आम्ही की गवळ्यांना, प्रत्येक गवळ्यांना त्या खणीत मसाला सगळीच पाण्यात म्हशी घालासाठी पालक जे आहेत तेवढे द्यावं.
समाजातली त्यांनी सगळ्यांनी त्याची काळजी घेऊन आपलं चालू राहावं. तर मिरजकर आयुक्तांना ते सगळ्यांनी त्याचं आमचं मान्यता एवढीच आहे की बाबा आमची जनावर पाण्यात जाऊन आणि आम्हाला 4 महिनेच गरज आहे पाण्याची. उन्हाळा पावसाळ्यात तास 2 तास आम्हाला- म्हैस बसली म्हणजे शांत हा, होते. शांत. आपण बघा आपण रोज आंघोळ केला आपल्याला कसं वाटतंय होय होय तशीच पद्धत आहे. म्हशीनं जरा पाण्यात पावली की तिच्या शिरा शैल होत्या. बरोबर आहे की शिरा शरीर शैल होत्या. गरम मस्त fresh झालं राहत्या. गार होतंय. फ्रेश राहते. मस्त फ्रेश राहते यासाठीच बाकी काय शक्यतो कसं आहे मिरजेपेक्षा चौकडे तुम्ही पंढरपूर सगळे मंगळवेढा कुठं जावा उन्हाळ्यात नदी आहे. जनावरांना नदीत गार मशीन येते पाणी- तिकडं. गार चारा द्यायला पाहिजे, हिरवा चारा द्यायला पाहिजे, पाणी द्यायला पाहिजे. जे आहे ते तुम्ही बंद केला तर आम्ही काय अनेक करावं? तुम्हाला सांगतो कुठं जर इथं जरी बंद केलं तर अनेक जागा आपल्यासाठी चांगली आहे. कुठं एस एस कॉलेज आहे. हं. एस एस कॉलेजपासून नीट खाली जायचं आता त्या ह्याच्यात ते- वड्या- वड्याविषयी नाही, बरोबर आहे. वारे- बंधारा वारे- केलाय मस्तपैकी वारे बंधारा वारेचा गोठा आहे तिथं वाऱ्यांच्या सुरेंद्र गोट्या. तुम्ही म्हणताय ते- वाऱ्यांचे- तुम्ही म्हणताय ते बरोबर ती आहे. बरोबर लांब झालेलं आहे. हा, आणि तुम्हाला 2 गोष्टी सांगू आणि जास्त वाहनं किती रहदारी लई आहे. वाहनं हा किती रहदारी मुलांची पंढरपूर रोड तिथं पास शाळा करून आहे. जायला पाहिजे हा. आपल्याला. मुलं राहतील पंढरपूर रोड पास करून गेलं पाहिजे पहिली गोष्ट. ह्या मसरांचं कसं आहे दादा रस्त्याने जाताना कुणी म्हशी तर 50 गाडी वर. रेस केली हम्म. की म्हैस जाऊन पळत त्याला मारते. मारणार बरोबर आहे मग ते असा कोण विषय टेस्ट होता. करणार? हम्म. आणि खण जी आहे ही आम्ही आज वापरत नाही आहे. बरोबर आहे हो, पूर्वीपासून ते आलंय पंजोबापासून म्हणजे जेव्हा खण काढल्या तेव्हापासून म्हशी पाण्यात बसतात. हे आत्ता कॉलनी झाली हे झालं हे आत्ताचा विषय आहे. बरोबर आहे की कॉलनीवाल्यांना आत्ता वाटतं की बाबा त्या कॉलनीवाले दूध खातात का नाही? होय दूध खातात. त्यांना हे बी कळायला पाहिजे आपण दूध खाते म्हटल्यानंतर ना आपल्याला मसाल्याची काय अडचण नाही. रस्त्यानं जाणाऱ्या सगळ्याचीच जनावर बसणार आहे तिथं. बरोबर आहे त्यांची एकट्याचीच बसणार नाही सगळ्यांची सगळ्यांची जनावर जनावर साहेब किंवा कुठला जरी साहेब जरी जनावर केला तर त्या खण्यात जायला चान्स आहे त्यांना. तर मिरजकरांनी मला एक सांगणं आहे की जरा गवळी लोकांनी सपोर्ट करा आणि त्यांची जी आता जे खण म्हणतात सिव्हिल हॉस्पिटलच्या पाठीमागल्या साईडला ती जी खण आहे ती खण बंद न करता त्यांना एक चालू छोटासा रस्ता तिथून ठेवावा. कारण तिथं आता लोकांशी त्या पाण्याचा काही उपयोग होत नाही आहे. पण येणेकरून जनावरांसाठी आंघोळीसाठी म्हणा त्यांनी जरा स्वच्छता म्हणा त्यासाठी जर तुम्ही सहकार्य केलं गवळी लोकांनी आणि मला कमेंटमध्ये एवढं सांगा आणि आयुक्तांना सांगायचं आहे की ती खरोखरच एक छोटासा रस्ता लई नाही 3.5 फुटाचा रस्ता करून त्यांना त्या पाण्यात जाण्यासाठी वाढेल. आज हां. जाण्यासाठी मार्ग असावा. आज आपल्या उन्हाळ्यात पक्षी पाणी प्यावा म्हणून लोकांना आपण सांगतो की तुमच्या बिल्डिंगवरती पाण्याचं भांड ठेवा. आपण बरोबर. पक्ष्याची काळजी करतो तसं आमची पण कोणीतरी आमच्या जनावरांची आमच्या रोज आमच्या जनावरांची काळजी करा. काळजी फक्त घेतली बाकी पाहिजे. काय अपेक्षा सर्वांच्या नाही. जनावराला सोय होते. हा, तेवढीच अपेक्षा तर मला सांगा आता तुमची जी पळाऊ म्हस आहे हा. मला ते कमेंटमध्ये ते बी आल्यात की 1 नंबरची पळाऊ म्हस तुमची आहे ती जरा बघायला मिळेल का? धावतो 1 नंबर म्हणजे असं काय नाही की बाबा आता पहिल्यांदाच आम्ही सोडले हम्म. रेडकात पळत्याला हे आहे बघा इथं आहे इथं धावतो दोन रेडकात बावन्न पळत होती. बरं आता एक गाभण आहे एक जवळजवळ 7 महिन्याची गाभण आहे. आत्ता? हा, आता एक गाभण आहे. पहिल्यांदा गाभण आहे. मग आता किती डाव नंबर केला असं काय? आता एवढं काय लक्षात नाही करे आहे नंबरात तर आहे 2ला 1ला 2ला 3ला असं म्हणजे मैदानला गेल्याने असं काय नाही की बाबा नंबर नाही 2-3 मध्ये पण आहे. हाय हा देवाच्या कृपेनं आहे. हे म्हणजे घरचीच आहे का तुम्ही बाहेरनं असं? नाही घरचीच आहे. घरचीच आहे का? आता ही जनावरं जी आहेत ते आम्ही घरचीच सगळे पाळलेले आहेत. हां पहिलाच घरचीच आहे सगळी होय विकतचं काय नाही आहे. विकतचं नाही आहे. जेवढी जनावर आहेत वर्षाला 1-2-3 पाळायचं म्हणजे आम्ही ही जनावर कशासाठी पाळतोय वर्षाला 1-2-3 की बाबा उद्या एखादी मत शिकलं तर आमचं घर चालतं. बरोबर आहे की? दुधाच्या ह्याच्यावर नुसतं घर चालत नाही. नाही त्यासाठी हे एवढं करा. लोकांना वाटत असेल की बाबा हे जे 50 जनावरांचं घर चालत असेल पैसा शिल्लक राहत असं असेल. काही खर्च नाही. भरपूर मस आहे. शिकायची मस शिकली का ते पैसे शिल्लक राहतात एवढा विषय आहे. आणि ते पण आमच्याकडल्या कामाला असेल तर आम्ही मस शिकतो. अडचण आली तर आता मुलं शाळेला तुमची पण शाळा एकाची 14वी झाली आहे एकाची 12वी झालेली आहे. पण मुलं देखील आम्ही ह्यातच घेतलेले आहेत म्हणजे कसं शिकत आल्या ती यात आल्यातच पण मग ते आता बाहेर नोकरी वगैरे काय करणार नाही? साहेब आता नोकरी कुठं मिळाल्या हां हे तर आहेच की. मला सांगा ओपनमधनं जागा निघत नाही. निघाले तर पहिला कुणाला जागा देणार कुणाला ह्याला मिळणार त्याला मिळणार. आपली पोरं शिकून सुद्धा आपल्या पोरांना 99% मार्क पडले तर आपली पोरं कुठं तर सर्व्हिसला लागणार. 99% मार्क पडायला पाहिजेत. कारण का जी भारी भारी शाळेतनं शिकतात त्यांची पोरं हुशारच असणार टॉपरच असणार. होय 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 तसे आपली पोरं काय नसणार. बरोबर आहे. बरं आपली ह्यातनं करणार म्हटलं हे कष्ट करतात ती यातनं निदान मी काय म्हणते ग्रॅज्युएशन तर पूर्ण करल्यात बरोबर आहे की. पण करून पण त्यांना वाटलं आता स्वतःचा बिझनेस म्हणून हेच करणार ते. एखादा होय बाबा शिकतो म्हटला सर्व्हिस करतो म्हणा सर्व्हिस नाही लागली तर पर्याय आम्ही ह्यातच घुसायला पाहिजे. बरोबर आहे की. आणि ह्यासाठी की बाबा सगळ्यांनी मिरजकरांनी ज्यांच्या मशीन आहेत त्यांनी
आम्हाला सपोर्ट करून यांना प्रोत्साहन द्यावं आणि तुम्ही चांगलं दूध खावा. बरोबर आहे. हा ही पण एक आमची अपेक्षा आहे. तुम्ही चांगलं दूध खावा. दूध खावा, होय. तुम्ही दूध चांगलं आहे म्हटलं तर आमच्या जवळ समाधान. बरोबर आहे. याचं सगळं आलेलं आहे, बाकी काही नाही आहे. एवढाच विषय आहे. म्हशी इकत्या केव्हा इकत्या, ती चांगली पळाली मिळाली तर म्हशीचे पैसे होणार. दुधाच्या म्हशीला पैसे तेवढे निघत नाहीत. बरोबर आहे. एखादी मग खांडात पळाची निघाली तर ती लाख रुपये 1.5 लाख रुपये कोणतं म्हणजे हौस. आणि ज्याला दूध खायचं आहे तो 60,000 65,000 50,000च्या वर म्हशीला मागत असतो. मागतच नाही. असा गैरसमज आहे की लोकांचा की ही 1.5 लाखाला विकली 2 लाखाला विकली. आमच्या गावात असे आहेत की लाखाला विकतात आणि 3 लाखाला विकली म्हणून सांगतात. हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे. पहिला मुद्द्याची गोष्ट म्हणजे आपलं खरं असावं. इकलं 4 लाखाला विकली तर 4 लाखाला विकली म्हणून सांगू द्या. आपल्याला काय अडचण नाही आहे. हे बघा लोकांना काय वाटतं की ह्याची 4 लाखाला विकली, ह्याची 5 लाखाला विकली असेल, 3 लाखाला विकली असेल, 4 मस्त विकली 60,000ला विकली आणि आम्ही 70,000 80,000 90,000 कितीला जरी विकली तर पैसे तुमच्याच घरात आहेत, माझ्या घरात नाही आहेत. बरोबर आहे. खरं लोकांचा गैरसमज असा होतो की बाबा ह्यांच्या म्हशी लाख 2-2 लाखाला येतात. 50 म्हशी आहेत म्हटल्यानंतर 50 लाख रुपये प्रॉफिट झालं होय. असा लोकांचा गैरसमज होतो. म्हणजे मसरवाल्याचा नाही, मसरवाल्यांचा नाही. ज्यांच्या म्हशी नाही आहेत, कुणाच्या म्हशी नाही आहेत त्यांना काय वाटतं की बाबा मसरवाल्यांचं इन्कम बक्कळ आहे. एक म्हशी विकली खांडातली तर 1-1.5 लाख रुपये होते. पण बरं ज्यांना असं वाटतंय त्यांनी जनावर करून बघावी. हा बघून बरोबर. त्यांना वाटतं की बाबा 50 जनावर राहू दे, 4 जनावर. ज्याला वाटतंय की बाबा ह्या गवळ्यांना एवढा नफा आहे त्याने 4 जनावर स्वतः वैर निकत आणून घालून करून बघू देत. मग कळते की बाबा जनावर म्हणजे काय, जनावर संग काय करायला लागते. बरोबर आहे. हे जनावर ज्या दिवशी गाडीच्या मागं पळते त्या दिवशी नुसतंच पळत नसते. त्यानं त्या पोरानं बापाचा विचार केला नसते खरं त्याला रात्र आणि दिवस त्याच्याकडे बघितलेला असते. त्याचा बरोबर आहे. जनावर उगाच पळत नाही. तुम्ही मया लावशीला तेवढं जनावर पण स्वतःचं पोर आपल्याला लक्ष देत नाही. आज आपलं पोरगा आपल्याला बघेल ह्याची गॅरंटी आहे काय नाही. पण हे जनावर आपल्या मागं का पळते आपण त्याला जीव लावलेला. बरोबर आहे. ह्याचं मेन कारण हे आहे. तर मित्रांनो प्रत्येक तुमचे जनावर दाखवण्याचा व्हिडिओ करतोय जेवढा अतिशय सुंदर असा गोटा त्यांनी केलेला आहे. आणि त्या गोट्यामध्ये एक 20-25 असं जनावर मस्तपैकी त्यांनी सांभाळ केलेला आहे. आता बघू शकताय. हे काय रेड आहेत काय? रेडी आहेत. दूध काढा पहिला रेडी दूध काढायला आहेत काय? दूध काढा. तर मित्रांनो आम्ही किती काय कष्ट करते आमचं गावाला माहिती. उठल्यापासून संध्याकाळी झोपायला 1 वाजता. हे बघू शकता मित्रांनो. आपण त्या बाजूची आता तुम्हाला मी उजव्या हाताचं दाखवलेलं होतं. आता हे डाव्या हाताला ही जनावरं त्यांची आहेत. हा त्यांचा खत टाकण्याचा म्हणजे इथे घरापाशीच तिने 2-3 गुंठे जागा आहे. त्या ह्याच्यातच खत टाकण्याची बी सोय तिने व्यवस्थित केलेली आहे. आणि हे बघू शकताय पळव मस्त म्हटलं का हे काय नाही. तर मित्रांनो बघा हे राऊंड शर्यतीची जीला मस्त म्हणतात ती ही शर्यतीची आहे. प्युअर पंढरपूरमध्ये नाही. आणि मग कान का काढायचं म्हणजे प्रत्येक ठिकाणी मी जाऊन तो प्रश्न विचारतो की कान काढण्यापाठी मागचं कारण काय. फक्त कारण काय माहिती काय, माशी कानात वगैरे गेली तर तिथून बाहेर येते. पंढरपुरी म्हशींना कसं माहिती काय कान काट्याशिवाय शोभा दिसत नाही. बरोबर आहे. जसं बैला गळ्यात अलंकार कान टोचलेला असते बैला, कानात अलंकार घातलेले असतात. तसं जनावरांचं मग कान कापल्यानंतर म्हशीचं कान लहान दिसतं, देखणी दिसते मग. बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या गळ्यातले घाटे वगैरे हे कशासाठी बांधायचं की आपली लक्ष्मी, आपण आपल्या घरातल्या लक्ष्मीला. किती टाइम आता नंबर केला तिनं नाव काय? गणेश रेडकापासून पळते. आता म्हशीचं एक 3 वेळा सोडलं. पहिल्यांदा फेल गेली, दुसऱ्यांदा 75,000च्या बक्षीसला घेतली आणि तिसऱ्यांदा चौथ्यांदा फॉरेन गेल्या. काय तर जरा लोकांच्या गर्दीत काय तर असं काय तर जरा तिला काय झालं असेल. आता मला सांगा जे लिंबू वगैरे म्हणतात ते खरोखर आहे का? आम्ही काय सांगावं आता, आम्ही सांगाव ना असं तुम्हाला कधी वाटलंय का? मी तुम्हाला 2 गोष्टी बोलू काय तुम्हाला. आता ते लिंबू बिंबू म्हणतात ह्या गोष्टीचं आपल्याला काय मान्यता नाही. आपण ह्या गोष्टीवर विश्वास ठेवतो आणि खरोखर तुम्हाला सांगतो लिंबूवर काही खेळ नसतो. नाही आपण मी माझं म्हणणं असं आहे की देव आहे, भूत आहे, या सगळ्या गोष्टी मानतोय. जर म्हशीच्याच मनात पळायचं नसेल तर ती काय करणार. म्हशीच्या मनात असणार पळायचं, त्या दिवशी मस्त पळणार, त्या दिवशी पळणार. असं हे बघा ज्याचं पळते त्याचं पळतेच.
बरोबर आहे की. आता आमचीच पार्टी जनावर असते. जनावर पाळणार आहे, माणूस पाळणार. तर मित्रांनो ही बघू मास शकता. पायात क्रॅक असल्यामुळे हिला आम्ही 4 वर्ष बाहेर काढलीच नाही. हम्म. 3-4 वर्ष आम्ही बाहेर काढली नाही. आत्ता चालू केला. आता चालू केले तरी पण जरा पाय जरा उगाच जरा पळाली का सुस्ती जरा तिचा पाय जरा हा. साधारण सुस्ती आहे. पाठीमागचा पाय नाही पुढचा गुडघा आहे जरा साधारण दुखापत झालेली आहे तिला. बरोबर आहे पळताना पडलेली. मग आम्हाला पण तिला दुखापत सांभाळायला झाल्यामुळे पाहिजे. थांबवले. असं काय नाही की बाबा आणि सगळे घरचेच आहेत. घरची. आम्हाला काय एकत होय बाबा आम्ही 3-4 लाखाला एकत आला नाही आम्ही पळवायचं आपली ताकद नाही आहे. घरातलं पळायला तर पळवायचं नाही तर आपल्या घरात बसा. तर जे संजय माळी ज्याचं नाव आहे संजय गवळी ते आपल्या समोर आहेत. तुम्ही त्यांचे भाऊ काय? धाकटा भाऊ. आणि संजय गवळी यांचे धाकटा भाऊ. तुमचं नाव? प्रमोद गोळी. प्रमोद गवळी. हे दोघंजण भाऊ आहेत मित्रांनो. 50 जनावर आहेत. पण याच्या पाठीमागचं कष्ट सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे. आम्ही 11 जण राबतो यात. हां आमची पोरं पुरी बायका आम्ही सगळे जास्त करतो. बरोबर. तर मित्रांनो जे यांच्या म्हशी ज्या आहेत पळाऊ ज्या रेड्या म्हणा म्हशी त्यांनी मिळवलेल्या 1 नंबरच्या 2 नंबरच्या अशा ढाली आहेत. तुम्हाला आता मी दाखवतो. तर मित्रांनो ह्या सकट आहेत पण त्यांचं घर बघू शकताय तुम्ही. घर किती लहान आहे. 50 जनावर आहेत पण ते बरोबर तिने मग सांगितलं की ह्याच्या पाठीमागे कष्ट आहे. आणि जर एवढी कमाई होत असती तर आत्ता हिने नाही म्हटलं तरी बी 4 मजलीचा बंगला बांधला असता. पण तसं काही नाही. हौसा खातीर करायचा आहे. वाडवडिलांनी केले म्हणून करायचं आहे. होय. आत्ताची परिस्थिती नाही आहे तर मित्रांनो इथं बघा हे चांदीची गदी आहेत ना. का? ते शर्यतीत मिळाल्या चांदीची गदी म्हणतात त्यांना. आवटीच्या मैदानाचं ते नाही. त्यांचे पण म्हणजे वर फोटो ते येतील ना. हे राजेश केसरीचं आहे. हे परवा मिळालेलं आहे काय? हे परवा ते सुभाषनगर मध्ये मिळाले. ती तिकडे मिळालेली. गदा सुरेश बापू आवटे यांच्या वाढदिवसा दिवशी मैदान होतं त्या दिवशी मिळाला. कुठला? हा गदा हा सुरेश बापू आवटे यांच्या वाढदिवसा दिवशी 1 नंबरचं पारितोषिक मिळालं. बरं. हे संजय मेंढे. संजय मेंढे यांच्या वाढदिवसानिमित्त केलेलं एक मातलं. परत हे आमच्या समाजाच्या मैदानाचं आहे. हां हे सांगलीच आहे. चांगली. आणि हे आमच्या समाजाच्या मैदानचं आहे. हां हां हां. गोपाळकृष्ण गवळी समाज यांनी पाडव्यानिमित्त मैदान 7-8 हे आहेत काय गद? हां 8 आहेत. 8 आहेत. 7 9 आहेत आहेत. तशी. तिकडे 2 आहेत. तिकडे 2 आहेत काय? हां पलीकडच्या खोलीत 2 ठेवलेले आहेत. हा यात राहतो आम्ही.